नमस्कार, मी श्रद्धा राजन बोडेकर. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत श्री क्षेत्र नाणीजधाममध्ये. श्री क्षेत्र नाणीजधाममध्ये नाणीजधामचा बाप्पा विराजमान झालेला आहे आणि इथे उत्सवाची मोठी धूम आहे. आज ज्येष्ठा गौरीचं आगमन श्री क्षेत्र नाणीजमध्ये होतं आहे. जसं आपण गणरायाला वाजत गाजत उत्साहात इथे आणतो, त्याचप्रमाणे नाणीज क्षेत्रीसुद्धा नाथांचे माहेरी ज्येष्ठा गौरीला वाजत गाजत मिरवणुकीने आणलं जातं. आणि आज ज्येष्ठा गौरीचं थोड्याच वेळात इथे आगमन होईल. आपण पाहू शकतो की इथे गौराईच्या आगमनासाठी छान अशी सुंदर पावलं रेखाटण्यात आलेली आहेत. भगिनी खूप सुंदर प्रकारे नटून थटून आलेल्या आहेत, गौराईच्या स्वागतासाठी तयार आहेत सर्वजणी. आणि हा भव्य मंडप आपण पाहू शकतो. आज गौरी आवाहन आहे. आपल्या हिंदू वैदिक संस्कृतीप्रमाणे आजची जी तिथी आहे ती गौरी आवाहनाची तिथी आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गौरींना बोलवण्याची पद्धत आहे. अर्थात कोकणामध्ये वेगळी पद्धत आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी वेगळी पद्धत आहे. महाराष्ट्रामध्ये आपण गणपतीबरोबर त्याच्या दोन पत्नी ज्या आहेत त्यांना बोलवत असतो. रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या दोन पत्नी आहेत, त्यांना आपण बोलवत असतो. आणि म्हणून देशावर जर ऐकलं तर लक्ष्मी आणलेल्या आहेत असं बोललं जातं, किंवा लक्ष्मी बसवलेल्या आहेत असं बोललं जातं. कोकणामध्ये गणपतीच्या पत्नींना निमंत्रित केलं जात नाही, कारण ती मुळात गणपतीसोबत असतेच. मग माहेरी कोण येईल तर बहीण येऊ शकते, म्हणून गणपतीची बहीण अशोक कुमार सुंदरी आहे. गणपतीच्या बहिणीचं नाव आहे अशोक सुंदरी. तर ही अशोक सुंदरी जी आहे ते अशोक सुंदरीतला आज आवाहन केलं जातं, म्हणजे बोलवलं जातं, निमंत्रण पाठवलं जातं. म्हणून आज कोकणातील सगळ्या स्त्रिया ज्यांच्याकडे ज्या गौरी येतात त्या सगळ्या स्त्रिया माहेरबसनी सगळ्या एकत्र येतात, नटून थटून झिम्मा फुगड्या घालत गाणी गात वगैरे. ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत असतो अशा ठिकाणी त्या जात असतात. आणि मग जिथे म्हणजे आमच्याकडे झरे म्हणतो आपण, जिथून पाण्याचा उगम होतो, तिथे जमिनीतून नॅचरल जो झरा येत असतो, पाणी जे वरती येत असते, अशा ठिकाणी जावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.
आणि मग तिथे जाऊन तिथले 5 खडे, त्या वाहत्या पाण्यातले 5 खडे, दगडाचे छोटे छोटे 5 खडे घेऊन यावेत. हे 5 खडे म्हणजे काय तर पंच आत्मा आहे. आत्मा जो आहे तो प्राण आपण म्हणतो. आत्मा पंचप्राणापासून तयार होतो असं म्हणतात. तो अपान, व्यान, समान, उदान आणि प्राण हे 5 वायू जे आहेत ते पंचप्राणाचं प्रतिनिधित्व करत असतात. म्हणून पंचप्राणाचे 5 खडे एका कलशामध्ये घेतात आणि कलशामध्ये ते खडे घेऊन त्या बायका डोक्यावर तो कलश घेऊन अगदी गाणी म्हणत वाजत गाजत सगळ्या आनंदानं येत असतात. अशा प्रकारे गौरीला गणपतीच्या ठिकाणी जिथे आरस केलेली असते अशा ठिकाणी तिला आणून बसवली जाते. आणि मग पाठीमागे तो जो कलश असतो त्या कलशामध्ये ते खडे असतातच. त्याच्या शेजारी मग काही जण गौरीचं प्रतीक म्हणून मग तिची बाहुली असते तशा प्रकारची प्रतिमा स्थापन करतात. कोण फक्त मुखवटा स्थापन करतो. कोकणामध्ये हातापायाची गौर म्हणण्याची एक पद्धत आहे. एक मुखवट्याची गौर म्हणण्याची पद्धत आहे. कोणी अजून वेगळ्या प्रकारे तिला नावं ठेवतात. आणखी तिला सजवतात आणि साडी वगैरे व्यवस्थित नेसून तिला दागदागिने घालून सजवली जाते. ते प्रतिकात्मक असतं. ॲक्च्युली जो कलश असतो तांब्याचा कलश त्याच्यामध्ये जे 5 खडे आणलेले आहे ते गौरी म्हणजे ती जी अशोक सुंदरी आहे या अशोक सुंदरीचं ते प्रतीक म्हणून आणलं जातं. कारण अशोक सुंदरी निर्गुण स्वरूपात आहे. मग तिची पूजा कशी करणार याच्यासाठी ती गौर आपण स्थापन करत असतो कोकणामध्ये. आणि मग तिला म्हणतात की 1.5 दिवसाची ती बसवली जाते. म्हणून उद्या ती पूर्ण दिवस राहील. परवांच्या दिवशी गणेश विसर्जनाबरोबर तिचं विसर्जन केले जाईल. आपला हा जो आश्रम आहे या आश्रमामध्ये आज जवळजवळ 33 वर्षाची पासून ही परंपरा सुरू आहे की इथे आमच्या आश्रमाचे जे कर्मचारी असतात ते कर्मचाऱ्यांच्या सगळ्या फॅमिलीज एकत्र येतात आणि हा गणेशोत्सव होतो. हा सार्वजनिक गणेशोत्सव नाही तर आपल्या पीठाचा हा गणेशोत्सव आहे. मग आता पीठाचे बरेच अनुयायी आहेत ते पण या गणपतीच्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. आणि त्यानिमित्तानं विचारांची देवाणघेवाण होणे. सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी पहिला सुरू केला पुण्यामध्ये. तर हेतू तोच होता की हे जे आपले प्रथा परंपरा ज्या आहेत आपले सणवार आहेत यामुळे आपल्या नात्यांची वीण आपल्या संस्कारांची वीण घट्ट होते आणि ज्यामुळे आपल्या धर्माचं रक्षण होतं. आपला धर्म संरक्षित केला जातो. यासाठी ह्या अशा गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि भावी पिढीला याबद्दल काही ज्ञान नसतं की बाबा गौर का आणली जाते, गणपती का आणला जातो. तर निमित्त काहीतरी करून आपल्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी आपला धर्म मजबूत करण्यासाठी संरक्षित करण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी त्या धर्माचे जे अनुयायी आहेत ह्यांच्यामध्ये तो प्रेम स्नेह निर्माण होता. गणपतीमध्ये कोकणामध्ये तर अशी परिस्थिती आहे की मुंबईचे सगळे चाकरमानी कोकणामध्ये आलेले आहेत. का तर आमच्याकडे गणपती आहे आणि गणपतीसाठी आलंच पाहिजे. निमित्त गणपती आहे पण त्यामुळे सगळे नातेवाईक या गणेश उत्सवामध्ये सगळ्यांना एकत्र भेटतात. ते अशा प्रकारचे हे उत्सवांच्या परंपरा ज्या आहेत त्या आमच्या ताज्य ठेवल्या पाहिजेत. जर आमचा धर्म मजबूत व्हायला पाहिजे असेल, आम्ही धर्माभिमानी व्हायला पाहिजे असेल आणि आमच्या धर्माचं आम्हाला रक्षण करायचं असेल तर अशा जी काही पद्धती आहेत ह्या आपण जोपासल्या पाहिजेत. आणि पुढच्या पिढीला हा वारसा सातत्यानं आपण सांगितला पाहिजे. आपल्या मुलाबाळांसह आपण गणपतीला सर्व फॅमिलीने एकत्र यावे. आता पूर्वीसारखं एकत्र कुटुंब पद्धती नाही. आम्ही 2 आणि आमचे 2 अशा प्रकारे कुटुंब राहत असल्यामुळे नातीगोती ही आता फार दुरावत चाललेली आहे. आणि आता सोशल मीडिया आलेला आहे, मोबाईल आला आहे आपल्या हातामध्ये. त्यामुळे मोबाईलमध्ये तर इतके आम्ही दंग असतो. शेजारी बायको बसलेली असली तर तिच्याशी बोलायला फुरसत नसते, मोबाईलवर चॅटिंग चालू असतं. तर अशा परिस्थितीमध्येही आपले जे सणवार आहेत ते आवर्जून आपण संपन्न केले पाहिजेत. धर्मगुरू या नात्यानं आम्ही असं आपल्याला सांगू की हे सण जे आहेत हे आवर्जून पुढच्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजेत. श्री क्षेत्र नाणीजधामच्या या सुंदर अशा गणेशोत्सवामध्ये आणि आताच आपण पाहू शकता की गौराईचं आगमन इथे झालेलं आहे. स्वतः जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज सहपरिवार गौराईच्या आगमनासाठी गौरी आणण्यासाठी पाणवठ्यावर गेलेले होते आणि त्यांच्या समवेत संपूर्ण भक्त परिवार आपल्याला दिसतोय. जसं गणरायाचं वाजत गाजत आगमन झालेलं आहे त्याच पद्धतीनं इथे या श्री क्षेत्री गौराईचंही वाजत गाजत आगमन होत आहे. मिरवणुकीने वाजत गाजत गौराईला आणलं जात आहे.
गेले 33 वर्षापासून हा उत्सव श्री क्षेत्र नाणीज धाममध्ये सुरू आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने 33 वर्षापेक्षाही जास्त कालावधी लोटलेला आहे. या उत्सवाला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. या उत्सवाला आपल्या हिंदू धर्मातील सण उत्सव श्री क्षेत्र नाणीज धाममध्ये नेहमीच साजरे केले जातात आणि आपण पाहू शकतो परमपूज्य ओमेश्वरी ताई, त्याचबरोबर परमपूज्य सुप्रिया ताई स्वतः गौराईच्या साठी इथे आलेले आहेत. तो गौराईचं पूजन केलं जातंय. कलशातून पाणवठ्यावरून हे जे आपल्याला दिसू शकतं आपल्याला तेरडा, त्याचबरोबर निळी पिवळी फुलं जिला गौराईची फुलं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कलशामध्ये नदी पाणवठ्यावरून आलेले 5 खडे या कलशामध्ये गौराईच्या निर्गुण स्वरूपामध्ये ठेवलेले असतात आणि सुवासिनी या निर्गुण स्वरूपातील गौराईचे पूजन करतायत. प्रत्यक्ष सकल सौभाग्य संपन्न सुप्रियाताई, त्याचबरोबर सौभाग्यवती ओमेश्वरीताई यांनी या कलशातून गौराईला वाजत गाजत आणलेला आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.